महेंद्र दळवींनंतर विरोधकांनी भरत गोगावलेंवर कॅश बॉम्ब टाकलाय। श्रीकापच्या चित्रलेखा पाटील यांनी भरत गोगावलेंचा कथित व्हिडिओ व्हायरल केलाय। याबाबत ईडी एसबी कडून चौकशी करा अशी मागणीही त्यांनी केली आहे। एवढे पैसे असते तर मुंबईला घर घेतलं असतं असं म्हणत मंत्री भरत गोगावलेंनी चित्रलेखा पाटलांचे आरोप फेटाळलेत। महेंद्र दळवींनी जसा दावा ठोकला तसा आम्हाला पण करावं लागेल अशी प्रतिक्रिया गोगावलेंनी दिली। वाईन शॉप आणि किरकोळ मद्य विक्री दुकानांसाठी यापुढे सोसायटीची ना हरकत बंधनकारक असणारे या निर्णयाची राज्यात सर्वत्र अंमलबजावणी केली जाईल अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली। गोपीचंद पडळकरांनी जत भूमीवर लक्षवेधी मांडली आहे। जत ही दुष्काळी भूमी नसून देवभूमी आहे। जतबाबत एकत्रित आराखडा तयार करून विकास मॉडेल तयार करावा अशी मागणी त्यांनी केली। हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नागपुरात आलेल्या अनेक मंत्र्यांनी आणि आमदारांनी पंचतारांकित हॉटेलमध्ये मुक्काम ठोकलाय। शासकीय बंगल्यासह आमदार निवास उपलब्ध असतानाही अनेकांनी नागपूरमधील लक्झरी हॉटेलांना प्राधान्य दिले। विधानसभेत लाडकी बहीण योजनेच्या मुद्द्यावरून आरोप प्रत्यारोप झाले। बोगस लाभार्थ्यांना गेलेले पैशाचे सुनील प्रभू यांनी उपस्थित केला। यावर स्वतःचं बँक खातं नसल्यानं महिला पुरुषांचे खाते देतात असं उत्तर आदित्य तटकरे यांनी दिलं। आमदार शरद सोनवणे बिबट्याच्या वेशात सभागृहात गेले। बिबट्यांचा वाढता हल्ल्याचा मुद्द्यावर लक्ष वेधण्यासाठी सोनवणेंनी थेट बिबट्याचे कपडे घातले। सत्ताधाऱ्यांना वेगळ्या विदर्भाची चिंता नसून मित्रपक्षाची चिंता आहे। मित्रपक्ष साथ देणार नाही म्हणून ते वेगळा विदर्भ करत नाही असा आरोप विजय वडेट्टीवारांनी केलाय। प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू यांच्या विरोधात वॉरंट जारी झाले। कडू यांनी नागपुरातील आमदार निवास परिसरात आंदोलन केलं होतं। याबाबत नागपूर सत्र न्यायालयानं वॉरंट जारी केले। ठाकरे गटाचे आमदार शिवसेनेच्या संपर्कात आहे आणि पवार गटाचे आमदार राष्ट्रवादीच्या संपर्कात असल्याचा दावा मंत्री उदय सामंतांनी केला। मनसे नेते संदीप देशपांडेंनी आणखी एक व्हिडिओ शेअर केलाय। हा व्हिडिओ कुर्ला विभागातील एका अभियंत्याचा असून अधिकाऱ्यापासून शिपायापर्यंत भ्रष्टाचार पसरला असा दावा त्यांनी केला। संभाजीनगर महापालिकेच्या निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची चर्चा सुरू आहे। दोन्ही राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षांची भेटीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतोय। पुण्यात मनसेच्या कोर कमिटीची बैठक पार पडली। या बैठकीत महानगरपालिका निवडणुकीबाबत चर्चा झाली। येत्या रविवारी मनसे आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचा एकत्रित चहापान कार्यक्रम होणार आहे। तुकाराम मुंडेंच्या 20 वर्षात 24 बदल्या झाल्या आहेत आणि ज्या ठिकाणी ते गेले त्या ठिकाणी फेल झाले। त्यामुळे मुंडे धमकीला घाबरत नाही अशी प्रतिक्रिया भाजप आमदार कृष्णा खोपडे यांनी दिली। आमदार परिणय फुके विधान परिषदेत गोसीखुर्द धरणाच्या दूषित पाण्यावरून आक्रमक झालेत। नाग नदी, कनाल नदी आणि गोसीखुर्द धरणाच्या दूषित पाण्यामुळे परिसरातील नागरिकांचं आरोग्य धोक्यात आले। मत्स्य व्यवसाय करणारे व्यावसायिकांनाही त्याचा फटका बसतो। नागपुरात भाजपची उरडा पार्टी झाली। भाजप आमदार अमित गोरखेंनी उरडा पार्टीत गाणं गायलं। मुख्यमंत्री फडणवीसांनी ही दाद दिली। गाण्यावर अमित गोरखेंनी ठेका धरला। हिवाळी अधिवेशनासाठी नागपुरात आलेल्या अनेक मंत्री आमदारांनी पंचतारांकित हॉटेलमध्ये मुक्काम ठोकलाय। शासकीय बंगले, आमदार निवास उपलब्ध असतानाही अनेकांनी हॉटेलांना प्राधान्य दिलंय। नांदगाव खंडेश्वर नगरपंचायत निवडणूक पार पडल्यानंतर मतमोजणीपूर्वी सुरक्षिततेसाठी ठेवण्यात आलेल्या ईव्हीएम स्ट्रॉंग रूम बाहेर राजकीय हालचाली वाढल्यात। ठाकरे गटाचे प्रकाश मारोटकर तसेच मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते श्याम शिंदे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह स्ट्रॉंग रूमच्या बाहेर तळ ठोकला। मनसेकडून सलग दुसऱ्या दिवशी व्हिडिओ बॉम्ब टाकलाय। काल पहिल्या व्हिडिओमध्ये लाच घेतानाची पोलखोल केली। आज पीडब्ल्यूडीतील आणखी एका अधिकाऱ्याचा व्हिडिओ उघड करण्यात आलाय।